सो हे यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मस्तपैकी आता सकाळी सकाळी उठलेलो आहे आणि आम्ही विषय म्हणजे कटिंग पण करून आलेलो आहे. बारीकच केले आजूबाजूने, कारण की भाई आता मी वर्षी वाढवणं आहे केस. आणखी मम्मी आता कपडे सोगवायला गेलेली आहे. बस आता मम्मी आली की नाही आणि त्याला आपण जेवायला बसणार आहे. आज काम बंद आहे, मला वाटतं उद्या परवापासून वापस सुरू होऊन जाणार. आणखीन इकडे बघा आपली देवपूजा झालेली आहे मस्तपैकी. तर चला आता जेवायच्या वेळेस भेटतो काय केलं काय म्हणजे जेवायला. तर मित्रांनो, आता मी मस्तपैकी जेवायला बसलेलो आहे आणि आज मम्मीने आंबट चुक्याची भाजी, कैरी, निंबू पोळी. तर मस्तपैकी आता मी जेवण एन्जॉय करतो आणि कालची खिचडी आहे बाई थोडीशी, तर ती पण खाऊन घेतो, कारण की खिचडी तुम्हाला माहिती आपण लवर किती आहे खिचडीला. तर चला आता जेवण झाल्यावर हे आहे की नाही माझ्या ब्लॉगच्या मधातच आहे की नाही असं काही ना काही असं कट करायला लागेल मला, म्हणून असे कांदे टाकते. तर मित्रांनो, आता मी दुकानात आलेलो आहे आणि बस आता आपला बघा 6:30ला आपला बस दिवाबत्ती टाईम होते. मस्तपैकी दिवाबत्ती करतो. आणि हे बघा, हे आहे माझा वैभव दादा, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, दादा आला आहे, माझ्या मावशीचा मुलगा आहे हा. आणि सिद्धार्थ ताक रेडी करत आहे. तर मित्रांनो, आता आहे की नाही मस्तपैकी भूक लागली आहे ना, मी तुम्हाला सांगितलं मार्गाची मला भूक लागली आहे म्हणून. तर मी आणि ताई त्याचा मसाला पाव करत आहे. बघा हे इकडे असं टाकलेलं आहे, याच्यात शिमला मिरची, कांदा, रई टाकलेली आहे, हे असं भुनून घेत आहे. इकडे आलू आणि टमाटर टाकलेले आहे याच्यात, आणि तिकडे तारक मेहता सुरू आहे. आणि इकडे आहे की नाही भाई एक सॉस स्पेशल रेडी केलेलं आहे. त्याच्यात टोमॅटो सॉस आहे, ग्रीन सॉस आहे, आणखीन पावभाजी मसाला आहे. हे असे सॉस मिळून मी एक सॉस रेडी केलेला आहे. मित्रांनो, आता याच्यावर मस्तपैकी भाजी टाकलेली आहे आपण कुकरमध्ये ते केलेली. आणि हे बघा हे पाव टाकले आता. मस्तपैकी असा मसाला पाव रेडी होऊन जाईल आपला. ते घ्याय बघा बहिणी वगैरे हे पाव लावायचे असे लटपट पाव द्यायचे टाकायचं. असं नरम नरम पाव झाला रेडी. आणि बघा हे असे मस्तपैकी मसाला पाव रेडी झाले भाई. हे बघा हा आहे की मस्तपैकी मी जलजिरा मसाला याच्यात तिखट टाकलेला आहे. हा याच्यावर जलजिरा मसाला आणि तिखट टाकायचं असं मस्तपैकी. बस आणखीन बाई मस्तपैकी गार्निशिंगमध्ये आहे की नाही याच्यावर बारीक शेव आणि मी दालमूट आणलेली आहे. बारीक शेव आणि दालमूट टाकली मी याच्यावर मस्तपैकी. चला भाई आता रेडी झाली. तर मित्रांनो, आता ही मस्त माझीपैकी रेडी झालेली आहे डिश. तर चला एन्जॉय करतो. आणि चला आता मम्मी पप्पा मार्केटमधनं आलेले आहे. आणखीन गॅसची कमतरता तुम्हालाच माहिती आहे आपल्या भारत देशात कशी सुरू आहे. तर त्याच अनुषंगाने आहे की नाही मस्तपैकी पप्पांनी हे बघा इलेक्ट्रिक शेगडी आणलेली आहे. आणखीन आपल्या मराठी संस्कृती असो की काही म्हणा, माझ्या इथं तरी आणलेली नवीन गोष्टीला पूजल्या जाते, म्हणून हिला हळद कुंकू लावलेलं आहे बाई. हे बघा इथे मस्त आहे भाई. पप्पांनी ना एकदम फ्युचरचा विचार करून इथे प्लग दिलेला आहे. या बेसिंगच्या खाली तिथे पण प्लग देऊन दिला. काय भाई तुम्हाला सांगतो ना, मला पण नाही माहीत माझ्या घरात किती सारे प्लग आहे. आणखीन मी कटायला पप्पांना म्हणतो, आणखीन हर वेळेस मीच फसतो. आता बघा मी म्हटलं की इथं काही द्यायचं काम नाही, खाली दिलेलं आहे प्लग. तर आता बघा इथे आता ही शेगडी लागली, तर आता इथे काम आहे. आता मम्मी आता काय माहिती याच्यावर काय करताय. फर्स्ट कुकिंग. हां भांडं थोडंसं गरम झालं आहे. या मम्मी आता एंटी मारते. काय करते आज त्याच्यावर? कांद्याची चटणी. कायची? कांद्याची चटणी होत आहे भाई. आपण तर मस्तपैकी मसाला पाव खाल्लेला आहे. तर मित्रांनो, ही कढई आहे की नाही स्टीलची आहे. स्पेसिफिक म्हणजे याच्यासाठी विकत घ्यावं लागली ती बाजूनी, कारण की याच्यावर वेगळे काय याच्यावर आहे ना असे बसलेले भांडं. कोणते पण भांडं चालतात का? कोणती भांडे चालते, फक्त सपाट भांडे. हां फक्त सपाट भांडं पाहिजे. चला आता मी फास्ट रिवाइंडमध्ये तुम्हाला आहे की नाही मस्तपैकी कायची भाजी, ही कांद्याची भाजी दाखवतो. हे मम्मीने कांदा आणखीन शिमला मिरची चिरून ठेवल्या. ताईने आता मधात हात घालून रई टाकून दिली त्यात, जे की गरम नाही झालं आहे. चला आता फास्ट रिवाइंडमध्ये दाखवतो मी तुम्हाला. कांदा आणखीन शिमला मिरची टाकलेली आहे. याला आता हलवीन काय मम्मी याच्यावर हलते, याच्यावर हे लावलं चालते त्याला छानशी. भाई मी फर्स्ट टाइम शेगडीवर स्वयंपाक करत आहे. इकडे सांग, इकडे सांग. कट करता येते मित्रांनो. बस मी आहे की नाही कट करता येते आहे की नाही मित्रांनो, एवढंच टाकतो, कारण की याच्या पुढे तुम्ही टाकत नाही. ते जराशी कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे.
तर मित्रांनो आता मस्तपैकी बाळाला भेटून आलेलो आहे आम्ही. तर चला आजच्या ब्लॉगची एंडिंग मी इथंच करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला ना तर प्लीज व्हिडिओला